माझं नाव राजीव आबासो साळुंके, राहणार पेठ, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. तर आम्ही कोंबड्याचा जो हा प्लॅन आहे माझा, तो बरेच वर्ष झालं चालू आहे. पण काही कालावधीमुळे मध्ये एक 2-3 वर्ष गॅप ठेवला होता. तर मी सध्या इस्लामपूरला जॉब करत असताना मला समजलं की आपल्या इस्लामपूर ॲग्रोमध्ये पक्षी मिळतात. कावेरी जातीचे आहेत, ब्लॅक ऑस्ट्रेलिया आहे, सोनालिका आहे, बऱ्याच जातीचे पक्षी मिळतात. पक्षी मिळत असताना मी तिथे चौकशी करण्यासाठी गेलो. चौकशी केली असता मला समजलं की असं असं प्लॅन आहे. असं त्यांना साहेबांना विचारलं, माने साहेब म्हणून तिथं आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं. तर त्यांनी मला बरंच मार्गदर्शन केलं. मग त्यात मी कावेरी हा जातीचा पक्षी निवडला. तर तो पक्षी ज्यावेळेला घ्यायला गेलो त्यावेळेला तो पक्षी आपल्याला एक पर पक्षी 80 रुपयाला पडला. आणि त्या पक्षाचे 4 लसीकरण पूर्ण झालते. असा पक्षी असा पक्षी मी 22 दिवसांचा घेतला, 4 लसीकरण झालेल्या. घेताना मी फक्त सरांशी मार्गदर्शनाप्रमाणे नर जातीचाच घेतला, मग मादी जात घेतलीच नाही. तर 100 पक्षी मी आता सध्या चालू केलेला आहे शेडमध्ये. आणि ज्यावेळेला पक्षी शेडमध्ये आणून सोडला, 100 पक्षी आणला, त्यावेळेला माझा एकही पक्षी अद्याप आज आणून एक 8 ते 9 दिवस झाले, एकही पक्षाची मर झालेली नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पक्षी माझा व्यवस्थित आहे. आणि महत्वाचं चांगलं सांगायचं म्हटलं तर वेळोवेळी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करतात, विजिट देतात आणि प्रत्येक गोष्ट फॉलोअप असल्यामुळे आमच्यासोबत नजर चुकीने जर काही गोष्टी राहिल्या तर ते सांगत असतात. आता इथे मी माझी खाद्याची भांडी आहेत बघा, 3 भांडी आहेत. ॲक्च्युली 100 पक्षीसाठी 2 भांडी पाहिजेत, तरी पण आपण एक एक्स्ट्रा लावले कारण पक्ष्याची ग्रोथ वाढली पाहिजे. पाण्याची भांडी पण तशीच 3 आहेत. 2 पाहिजे असताना मी 3 एक एक्स्ट्रा ठेवले, कारण पक्ष्यांनी वेळच्या वेळ खावावं, पाणी पिलं पाहिजे, चांगलं ग्रोथ वाढले पाहिजे, चांगलं मार्केट आलं पाहिजे. मी आता जवळजवळ हा पक्षी अजून 1-2 महिन्यात म्हणजे 40 दिवसात हा पक्षी तयार करूनच आणल्यापासून 22 दिवस, आता एक महिना झाला, अजून एक 40 दिवस सांभाळून विक्रीसाठी तयार करणार आहे. तरी जेवढा चांगला कसा पक्षी होईल, चांगली ग्रोथ वाढेल आणि हा पक्षी मार्केटला कसा चांगल्या पद्धतीनं जास्त पैसे मिळवून जाईल असं मी प्रयत्न करणार आहे. जरी आपले शेड बघायचं असेल तर पेठ नाक्यावरून आल्यानंतर पेठ गावात कमानीपासून आत येताना स्वामी समर्थ मंदिर आहे, तिथेच लेफ्ट साईडलाच रोडच माझं शेड आहे. माझं शेड असं आहे की घराच्या वरती मी टेरेसवर बंगल्यावरती केलेलं आहे, 2ऱ्या मजल्यावर. तर तुम्ही या, बघा आणि ह्याचा लाभ घ्या. धन्यवाद.